हॉटेल किंवा उडपीमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो सर्वात जास्त मागणी असते ती वडा सांबारची। पण अगदी तसाच वडा सांबार जर आपल्याला घरी करता आला तर, म्हणूनच आज आपण कमीत कमी तेलकट उडीद वडा किंवा मेदू वडा कसा बनवायचा, सांबार चवदार कसे बनवायचे, त्यासाठी भरपूर टिप्स दिल्या आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। रेसिपीची सुरुवात आपण सांबारपासून करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीच्या डाळीचे वरण शिजवून घेतलेले आहे। आता आपण सांबार बनवूयात। एका कुकरमध्ये मी मोठे 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल तुमच्या आवडीनुसार घाला। मोहरी आणि जिरे हे चांगले आपल्याला फुलू द्यायचे आहेत, म्हणजेच याची आपल्याला फोडणी करायची आहे। सांबारमध्ये महत्त्वाचे म्हणजे आपल्याला मेथीदाणा घालायचा आहे। तो इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे। 2-3 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत आणि इथे पातळ असा उभा चिरून कांदा घातलेला आहे। कांदा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा किंवा चौकोनी सुद्धा घालू शकता। कांदा आपल्याला थोडा वेळ गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता सांबार म्हटलं की त्यामध्ये भाज्या हे आल्याच। भाज्याशिवाय सांबारची परिपूर्णता होत नाही। इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा अशा कट करून घातलेल्या आहेत। लाल भोपळा आणि गाजराचे सुद्धा असे काप करून घातलेले आहेत। हे काप थोडेसे आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत, म्हणजे ते सांबारमध्ये छान दिसतात। लाल भोपळ्याऐवजी तुम्ही दुधी भोपळा घातला तरीही चालतो किंवा तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या कोणत्याही घातल्या तरीही चालतात। चव छानच लागते। इथे मी ह्या सर्व भाज्या अशा कच्च्याच घातलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला या थोडा तेलावर परतून घ्यायच्या आहेत, अगदी 1 ते 2 मिनिटं। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो हा चांगला लाल असावा। लाल टोमॅटोमुळे सांबारला कलर मस्त येतो। आता हा टोमॅटोसुद्धा या भाज्यांसोबत चांगला परतून घ्यायचा आहे, चांगला असा मऊ होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। आता पाव चमचा हळद आणि रंगाने लाल आणि चवीला तिखट असणारे असे तिखट 1 मोठा चमचा भरून घालत आहे आणि 2 चमचे सांबार मसाला घालायचा आहे। हा सांबार मसाला घरीच तयार केलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान झालेला आहे। याचा व्हिडिओ मी मागेच अपलोड केलेला आहे। या सांबार मसाल्याच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता मसाले फोडणीमध्ये चांगले परतले गेलेले आहेत। त्यामध्ये अगदी थोडंसं मी इथे मीठ घालत आहे। मीठ घातल्यामुळे आपल्या भाज्या थोड्या लवकर शिजतील। अगदी एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे काय होईल, आपल्या ज्या भाज्या कच्च्या घातलेल्या आहेत ना, त्या मस्तपैकी शिजल्या जातील। ऑलरेडी आपलं वरण शिजलेलं आहे। आता वरण यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी हे गरमच घालायचं आहे। गरम पाण्यामुळे सांबारची चव चांगली लागते आणि रंगही छान येतो। आपल्याला सांबार किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे। त्यानंतर इथे मी सांबार चटपटीत होण्यासाठी चिंचेचा कोळ घालत आहे। 2 ते 3 चमचे मी इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि चिंचेच्या कोळाच्या अंदाजानुसार गूळ घातलेला आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सांबार चांगले उकळू द्यायचे आहे। आपण मेदूवडा तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि 5 ते 6 तास ही डाळ भिजू द्यायची आहे। 5 ते 6 तासानंतर ही डाळ मस्तपैकी भिजली आहे। नखाने तिचे 2 तुकडे होतात। आता या डाळीतील पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहे। डाळीमध्ये जास्त पाणी राहिले तर वडे तेलकट होतात आणि बनवायला देखील थोडेसे अवघड जाते। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे। डाळ फार घालायची नाही, अगदी थोडी थोडी घालायची आणि मस्त याची बारीक पेस्ट करायची।
गरज लागल्यासच यामध्ये 2 चमचे पाणी घालायचे आणि स्मूथ असे याचे पीठ करून घ्यायचे आहे किंवा पेस्ट करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सगळ्या डाळीचे असे पीठ करून घेत आहे। पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हाताने आपल्याला याला 5 ते 7 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। वड्याचं पीठ फेटल्यामुळे पीठ हे हलकं होतं आणि वडेसुद्धा आपले मस्त क्रिस्पी बनतात। जसे जसे आपण पीठ फेटू तसा तसा पिठाचा रंग अजूनच पांढरा शुभ्र दिसतो। आता हे पीठ चांगले फेटून झाले आहे। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये या पिठाचा गोळा घालायचा आहे। पाण्यावर पीठ तरंगले की आपले वड्याचे पीठ तयार झाले आहे। या पिठामध्ये बारीक कापलेले अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्त्याचे पाने घालायचे आहेत आणि ओल्या नारळाचे काप घालायचे आहेत। ही साऊथ इंडियन स्टाईल आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ हे आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, जेणेकरून आपले कढईमधले तेल गरम झालेलं असेल आणि वडा सोडायचा आहे त्यावेळेस मीठ घालायचे आहे। जर तुम्ही लवकर मीठ घातले तर आपले हे वड्याचे पीठ पातळ होते आणि वडे बरोबर किंवा चांगले बनत नाहीत। इथे सांबरसुद्धा आपलं मस्तपैकी उकळलेलं आहे, त्याचा रंगसुद्धा छान आलेला आहे। अगदी हे सांबर जबरदस्त झालेलं आहे। आता आपण वडे करून घेऊयात। वडे करण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि साईडचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हातावर त्याचा गोळा बनवून मध्ये छिद्र पाडायचं आहे आणि तापलेल्या तेलामध्ये किंवा गरम झालेल्या तेलामध्ये हा वडा सोडायचा आहे। तुम्ही पाहू शकता सुरुवातीला वड्यांचा आकार गोल येत नाही, हळूहळू प्रॅक्टिसने वडे मस्त आपले गोल बनतात। वडे तेलात टाकल्यानंतर खालच्या बाजूने थोडेसे तळल्या गेले की आपण या वड्यांची पलटी करून घेणार आहोत। वडे दोन्ही बाजूने छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। महत्त्वाची टीप म्हणजे वडे अर्धवट तळल्या गेल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लहान करायची आहे, म्हणजे काय होईल की वडे आतमधून व्यवस्थित तळल्या जातील आणि वरूनसुद्धा त्याचा रंग जास्त डार्क होणार नाही। इथे वडे आपले छानपैकी तळून झाले आहेत। अशाच पद्धतीने बाकीचे वडे मी तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता सगळे वडे तळून तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही वडे नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इथे वडा तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेला आहे आणि तेलकटसुद्धा अजिबात झालेला नाही, आतमधून एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये वडे घालून घेऊयात आणि टेस्टेड आपण तयार केलेले सांबार घालूयात। दिसते की नाही हॉटेलसारखी किंवा उडपीसारखी वडा सांबार डिश? अगदी यम्मीच, खूपच मस्त। आता आपले वडा सांबार तयार झाले आहे, त्याची मी टेस्ट बघणार आहे। खूप छान। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।